नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत 9:30. तर आपण चाललो आहे ग्रामपंचायतला चिंचगरला. तर चिंचगर आमच्यापासून जवळजवळ 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर चिंचगर ग्रामपंचायतचे 5 वर्ष आहेत ना ते पूर्ण झालेले आहेत आणि आता नवीन सरपंच पदासाठी आरक्षण पडणार आहे. तर आज ती सोडत आहे. तर त्यासाठी आपण चाललेलो आहोत. त्यासाठी ग्रामसभा आयोजित केलेली आहे. गावातील सुद्धा काही लोक येणार आहेत. तर मी आता चाललो आहे. तर आज आपण बघूया की चिंचगर ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी कोणतं आरक्षण पडते. तर चला जाऊया. आणि मंडळी पाऊस ना आता तर 2 दिवस मी दाखवला तुम्हाला व्हिडिओद्वारे पाऊस पडत होता. तर त्यानंतर मात्र पाऊस आता 2 दिवसापासून पूर्णपणे बंद आहे. थोडासा रिमझिम आता पण थोडासा रिमझिम झाला, पण जास्त नाही पडला, थोडासा. हे बघा असं एखादा थेंब पडला. तर चला आता जाऊया चिंचगरला. काय बघा रानटी कोंबड्या बघा. रस्त्याला जास्त अशी पूर्ण खडी निघाले, त्यामुळे बाईक चालवायला भीती वाटते, कुठे घसरायची बऱ्याच ठिकाणी. आता रस्ता रिपेअर झाला तर रोड बनवण्यासाठी खडी भरपूर टाकतात, परंतु डांबर जास्त वापरत नाही. आणि मग खडी बरीचशी तशी जिथे जाग्यावरती टाकतात तिथे तशीच राहते, जास्त यूज करत नाही, थोडीच वापरतात. बघा आपण बोलता बोलता चिंचगरला पण पोहोचलो पटकन. तर 10 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले चिंचगरला पेरण्या झाल्यात, परंतु पावसाचं काही ठिकाणं नाही. चिंचगरला आपण आलेलो आहोत. दादा इकडे चिंचगर ग्रामपंचायत. नमस्कार हो काका. हॅलो. हो कुठं बरेच दिवस हां, बरेच दिवस इकडे आलोच नाही. टायर खराब व्हायचा. ग्रामपंचायत चिंचगडच्या सभागृहामध्ये विशेष ग्रामसभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यासाठी प्रामुख्याने तालुक्यावरून आलेले मंडल अधिकारी आणि या विशेष ग्रामसभेचे अध्यक्षीय अधिकारी सन्माननीय गायकवाड व्यावसायिक आज या विशेष ग्रामसभेचे अध्यक्ष असणार आहेत. पंचायत कार्यालय चिंचगड, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरीच्या निवडणुकीसाठी सदर ग्रामपंचायतीचे प्रभागनीय चिठ्ठ्या काढून अथवा या स्थिती प्राधान्यक्रमाने आरक्षण निश्चित करण्यासाठी ही ग्रामसभा आजची आहे. फक्त एकच विषय या ग्रामसभेला असणार आहे. मी पुढील सर्व आलेले प्रतिष्ठित नागरिक, प्रशासक, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आलेले सर्व चारी गावातील ग्रामस्थ, या सर्व ग्रामस्थांचं मी व या ग्रामसभेच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या आहे 7. एकूण आपले प्रभाग आहेत 3. प्रभाग नंबर 1 ला सदस्य राहतील 2, प्रभाग नंबर 2 ला सदस्य राहतील 2 आणि प्रभाग नंबर 3 मध्ये राहलेले 3 सदस्य राहतील. नामाप्र फक्त दिले एकीवरती आहे नामाप्र श्री. तुझ्या सर्वांचं भविष्य आहे. एक चिठ्ठी काढायची बाबू, एकच चिठ्ठी काढ. वाचताना मग कम असतात ते उत्तम. नामाप्र त्यांच्याकडे दे. नामाप्र आले. वार्ड क्रमांक 3 ला नामाप्र फक्त आले. म्हणजे नामाप्र म्हणजे स्त्री किंवा पुरुष दोन्ही जातीचा दाखला असणारा, जात पडताळणी असणारा.
तर अशा प्रकारे या ग्रामपंचायतच्या या जागेसाठी ही सोडत पार पडली. एकूण आमच्या ग्रामपंचायतची लोकसंख्या आहे ते 1250 आहे आणि एकूण प्रभाग आहेत ते 3 आणि या 3 प्रभागामध्ये एकूण 7 जागा आहेत. तर या 7 जागांसाठी सर्व रिझर्वेशन पार पडलेलं आहे. तर एकूण 3 प्रभागामध्ये एकूण 7 जागा. तर प्रभाग 1मध्ये चिंचघर गाव येतं आणि त्या प्रभागमध्ये 2 जागा आहेत. प्रभाग नंबर 2मध्ये पनली गाव येतं आणि त्यामध्ये 2 जागा आहेत आणि प्रभाग नंबर 3मध्ये आमचं शिवरे गाव येतं आणि केरिल गाव आणि यामध्ये 3 जागा आहेत. तर हे अल्टरनेट होत जातं 3 जागा. आता पुढल्या वर्षी आता 3 नंबरला 1 जागा येतात, तर पुढल्या वर्षी 1 नंबरला 3 जागा जातील. तर अशा प्रकारे होत जातात. मग त्यामध्ये एखादं गाव 3 जागा होण्यासाठी ते एक गाव आहे ते तिकडे दुसऱ्या 1 नंबरला कन्वर्ट होईल, म्हणजे त्याला जॉईन होतील. त्यामुळे ती लोकसंख्या वाढेल आणि तिकडे 3 जागा होतील. तर अशा प्रकारे हे एक रिझर्वेशन आहे ती पार पडलं. तर आता ह्या निवडणुका आहेत त्या सप्टेंबरपर्यंत होतील असं वाटतं आहे. तर बघूया पुढे काय होतं आहे. मंडळी आज दुसरा दिवस आहे. तर आज गेलो होतो आंबवलीला. तर आंबवली हे जवळच आमचं गाव आहे. तर आज तिथे ARF या संस्थेतर्फे एक कार्यक्रम होता. तुम्ही पाहिलं असेल, आम्ही जंगलामध्ये बऱ्याचदा फिरत असतो, कॅमेरे सेटअप करतो, विविध काही माहिती गोळा करतो. या संस्थेतर्फेच एक कार्यक्रम आज आंबवली गावामध्ये होता. त्याचबरोबर खवळ्या मांजर हा जो प्राणी आहे तो त्याची शिकार आणि एक प्रकारे हा प्राणी आहे तो नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. तर त्याचं संरक्षण या संदर्भात जनजागृतीचा कार्यक्रम होता. तर या कार्यक्रमासाठी संस्थेच्या पुण्याहून गोडबोले मॅडमसुद्धा आल्या होत्या. हां, परफेक्ट. मोठा झाला जरा. एक नंबर. मॅडम आता पुणे निवडून होतात. अर्चनाताई गोडबोले या ARF संस्थेच्या प्रमुख आहेत. त्या पुण्याहून आल्या. जंगलात फिरणं आणि जंगलात कुठल्याही प्राण्याला शोधणं, त्याचा अभ्यास करणं गेल्या 3 वर्षापासून ARF संस्था येथे लोकसहभागातून खाजगी जंगल आणि कांदळवन संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. काम सुरू केलं इथे जंगल वाचवण्याचं, तर त्याच्यामध्ये एकतर राज आणि अक्षय सतत तुम्हाला येऊन भेटतात आणि त्यांनी आम्हाला तुमच्याबद्दल सांगितलेलं होतं. परंतु जेव्हा मी गेल्या वर्षी टाइम्स ऑफ इंडियाची एक पत्रकार आहे स्वाती शिंदे गोळे, तर तिला घेऊन मी जेव्हा इथे आले आणि तुमच्या गावामधली पाटी बघितली की इथे जमीन विकायला बंदी आहे, तेव्हा मला असं वाटलं की ह्या लोकांबरोबर आपण आणखी पुढची 10-15 वर्ष नक्की काम करू शकतो. कारण ते स्वतः त्यांच्यामध्ये जागृती आहे आणि भले कोणाला असं वाटत असेल, कारण तुमचा परिसर फार सुरेख आहे, समोरनं भरजा नदी वाहते, इकडे डोंगर आहे आणि भरती ओटीचा खेळ तुम्हाला रोज बघायला मिळतो, इथून केळशी जवळ आहे, तर खूप लोकांना पूर्वी वाटलं असेल की इथे जमिनी विकत घ्याव्यात आणि आपण काहीतरी टुरिस्टांचे लॉज वगैरे बांधावेत, इको टुरिझम करावं. पण असं काही करण्याचा मोह तुम्ही सगळ्यांनी टाळलेला आहात. म्हणजे मुळातच आज कोकणातल्या अनेक इतर लोकांपेक्षा, गावातल्या लोकांपेक्षा तुम्ही निसर्गाशी जास्त जोडलेले आहात, जमिनीशी जास्त जोडलेले आहात आणि तुम्हाला आपल्या जमिनीशी पुढच्या पिढीने जोडलं राहावं असं वाटतं. म्हणून
म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलाय. आणि हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं की राज आणि अक्षय आणि त्यांना सगळ्यांनी अतिशय उत्तम गाव निवडलेलं आहे. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतरला तिथून आल्याच्या नंतरला गावामध्ये आले होते कृषी अधिकारी. दूध ठेवावं लागेल. काठी कुठे मिक्स करा मला थोडस थोडं पाणी घेते. 100 लिटर तयार करण्यासाठी काय लागतं त्याला 1 किलो गुळ, काळा गुळ आणि 1 लिटर ताक. ताक सर्वांकडे असतं, काळा गुळ फक्त किराणा दुकानावरून आणायची गरज आहे. 1 किलो काळा गुळ आणि 1 किलो ताक याच्यात मिक्स करायचं. ते मिक्स केल्यानंतर 7 दिवस त्याला पूर्ण सकाळ संध्याकाळ 2 वेळेस 5-5, 10-10 मिनिट ढवळायचं आहे. आणि 7 दिवस झाल्यानंतर मग ते पूर्ण कल्चर जे आहे ते तयार होणार आहे. मग आता हे आपण गुळ आणि ताक ॲडिशन करून त्याला आपण गोंडपाटाने झाकणार आहे, जेणेकरून ते जे सूक्ष्मजीव राहतात याच्यात. आता हे जे आम्ही कल्चर आणलेलं आहे हे याला बॉटलला सुद्धा छिद्र टाकलेलं आहे, कारण की ते जे जीव असतात की त्यांना हवा लागली पाहिजे. आणि जोपर्यंत त्यांना हवा खेळती राहत नाही तोपर्यंत हे जीवाणू कल्चर जे हे जिवंत कल्चर राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला गोंडपाट बांधावं लागतं. एखाद्याने म्हटलं की आम्हाला शाल वगैरे काही पडकत पॅक बांधायचं आहे किंवा हे अबूवरचं झाकण लावायचं आहे, तसं चालत फक्त त्याला गोंडपाटानेच बांधायचं असतं. मग आता हे सोल्युशन तयार केल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतात की साहेब आमच्याकडनं फवारणी वगैरे होत नाही. जरी फवारणी होत नसेल तरी आपली बऱ्याच शेतकऱ्यांची आंबाची झाडं असतील, काजूची असतील, नारळ असते, सुपारी असते, काहींचे कोकम, फणस, म्हणजे जे आपल्या इकडे कोकणात जे फळझाडं होतात तर प्रत्येक झाडाला आपण हे गोकृपा अमृत म्हणून टाकू शकतो. आणि हे टाकताना एखादा वाटलं की मला 1 लिटरच्या ऐवजी 1.5 लिटर टाकलं गेलं तर त्याचा काही साईड इफेक्ट नाही, कारण की हे कुठल्याही पद्धतीचं केमिकल खत नाही. हे आपल्याला पूर्ण जे सेंद्रिय खत म्हणतो आपण त्या पद्धतीनेच आपल्याला हे बनवायचं आहे. तर PM किसान या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर ID असणं गरजेचं आहे. तो आपल्याला ऑनलाईन काढायचा असतो. तुमच्या नावावरती एखादा 7/12 असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड तुमच्या नावावरती असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्टर करून हे करता येतं. भात आपण पेरणी करतो, तो भात कशाप्रकारे पेरणीसाठी कोणता वापरला पाहिजे त्याची माहिती दिली. तर त्याचबरोबर गोकृपा अमृत हे कशाप्रकारे तयार करायचं आणि त्याचा उपयोग कशाप्रकारे करायचा याची माहिती दिली. आणि ते सुद्धा एका ड्रममध्ये गावासाठी तयार करण्यात आलेलं आहे. त्यानंतरला मग प्रत्येकाला ते घरोघरी तयार करता येणार आहे. चला मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा. चला तर बाय.